श्री राम समर्थ. आजचा जो भाग आहे हा भाग क्रमांक आहे 44. श्रीराम. एक मिनिट. आपण पाहिलं की राजाचं सगळं नगर जे आहे ते लुटायला हा गंधर्व राज आला होता. गंधर्व राजाने सगळं नगर लुटायला सुरुवात केली होती. राजाने कुठल्याही प्रकारची लढण्याची तयारी केली नव्हती. तो बेफिकीर होता. त्याला फक्त आपलं सुख कसं मिळेल यामध्ये तो पूर्णपणे मशगूल होता. आणि तो जो एकटा सर्प होता तो मात्र अर्थात लढाई लढत होता. कालकन्या जी जरा होती ती पण तिथे आली होती. तिने पण एक प्रकारे आक्रमणच केलं होतं. तिच्या जोडीला तो यवन होता आणि अर्थात तिच्याबरोबर इतरही काही लोक होतेच. आणि हे सगळे सुद्धा राजाच्या जवळ आले होते आणि त्याचासुद्धा परिणाम राजावर झाला. हे सगळे अनिष्ट लोक जेव्हा राजाच्या जवळ आले त्याच्यामुळे त्याची सगळी विवेकशक्ती नाहीशी झाली. त्याच्याकडे जे काय होतं नव्हतं ते सगळं या लोकांनी लुटून दिलं. एकीकडे गंधर्वांनी आक्रमण केलेलं. तिथे लढण्याचं त्याला तर काय माहीतच नव्हतं, परंतु आतमध्ये सुद्धा हे सगळे घुसले होते. त्याच्या अंतःपुरात, त्याच्या महालामध्ये ही कालकन्या तिथे घुसली होती. त्यामुळे त्याच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या होत्या त्या आतमधल्या पण सगळ्या नाहीशा होण्याच्या मार्गावर होत्या. आणि अशा प्रकारे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे दुःख जे आहे ते सहन करायची पाळी आली. आणि करता 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 त्याला हेही लक्षात आलं की आता आपण हे सगळं जे काही आक्रमण चालू आहे आणि आपल्यावरती स्वतःवरती सुद्धा ही जरा जी आहे ती येऊन चिकटलेली आहे. त्याच्याबरोबर हा यवनसुद्धा आहे. जरा म्हणजे अर्थात म्हातारपण आणि यवन म्हणजे रोग असा त्याने उल्लेख केला. म्हणजे एकीकडे म्हातारपण, एकीकडे रोग हे सगळं आलेलं आहे आणि अर्थात त्याचा प्रतिकार करण्याची शक्ती त्याची दिवसेंदिवस कमी होत चालली होती. हे सगळं त्याचं असं झालं होतं तरी पण त्याला याची चिंता लागली होती की जर माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या पत्नीचं काय होईल. संसार तर वाढवलेला होताच. राजाला अनेक पुत्र होते. त्या पुत्रांच्या अनेक पत्नी होत्या, त्यांची मुलं होती, म्हणजे नातवंडही होती. त्याला त्यांची पण चिंता लागली की माझ्या मागे जर काही माझं झालं तर माझी पत्नी काय करेल, तिचा निर्वाह कसा चालेल, मुलं बाळं जी आहेत बाकीची त्यांचं कसं होईल, ते काय करतील. माझी पत्नीची त्याला जास्त चिंता वाटली. तो म्हटलं ही तर माझ्याशिवाय राहू शकत नाही, कुठली गोष्ट ती मला सोडून करत नाही आणि उद्या जर मी नसलो तर हिचं कसं होणार, हिला कोण सांभाळणार, जिवंत तरी राहील का, असं सगळं त्याला आठवलं आणि तो शोकाकुल झाला. खूप तो शोक करायला लागला आणि त्याच्या शोकामध्ये त्याचं सांत्वन करायला कोणीही नव्हतं. एकीकडे हा साप जो होता सर्प हा पण लढून लढून थकला. एकतर हा यवनराज तिथे आला होता, पोहे नावाचा, तोही आला होता आणि सर्पाने बघितलं की आता आपली शक्ती कमी होत चालली आणि नगरीमध्ये इतरही ठिकाणी बऱ्याच लोकांनी आक्रमण केलं. अनेक लोक घुसलेले आहेत. आता रक्षण करण्यासारखं काय राहिलेलं पण नाही आहे. आणि म्हणून त्याने विचार केला की आता आपण सुद्धा हे सगळं सोडून निघून जावं असं त्याने विचार केला. आणि तो सापसुद्धा जो होता तो इतके दिवस त्या ठिकाणी लढाई देत होता, ज्याच्या भरोश्यावर थोडाफार राजा होता, तो सर्प पण तिथून निघून गेला. आणि अशा प्रकारे सगळी लोक त्याच्याजवळ निघून गेली आणि तो एकटा पडला. त्याला त्यावेळेस समजेना काय करावं. खरं पाहिलं तर त्याचा एक चांगला मित्र होता, अविज्ञात नावाचा, पण तो त्याला पण विसरला होता. जर त्याने त्याची जरी थोडीफार आठवण ठेवली असती तरी कदाचित त्याला काहीतरी मदत झाली असती. पण त्यांनी सगळ्या गोष्टी तो विसरून गेला होता आणि फक्त आपल्या पत्नीची चिंता करत 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 जो आहे त्याचा देह कधी सुटला हे त्याला समजलंच नाही. आणि अर्थात जसं म्हणलेलंच आहे भगवंतानी की अंत्यसमयी जर तुम्ही जो विचार कराल त्याप्रमाणे तुम्हाला जन्म होत असं तर भगवंतानी भगवद्गीतेत सुद्धा म्हणलं आहे. भागवतात पण त्याने असं म्हणलेलंच आहे. भागवतात तर अजून स्पेसिफिक सांगितलं आहे
की जर तुम्ही एखाद्या स्त्रीचा विचार करत जर तुम्हाला अंत झाला तर तुम्हाला स्त्री जन्म मिळणार, हे तर अगदी ठामपणे सांगितलं. आणि त्याचं हे उदाहरण त्याने दिलं की पुरंजन जो होता हा शेवटपर्यंत आपल्या स्त्रीचा विचार करत होता की हिचं काय होईल. आणि म्हणून त्याचा अंत झाल्यावर त्याला पुढला जन्म जो मिळाला तो विदर्भ राजाच्या घरी सुंदर कन्येच्या रूपाने जन्माला आला, कारण त्याने आपल्या पत्नीचं चिंतन केलं अंतिम समयी, आणि त्याप्रमाणे त्याला ही गती प्राप्त झाली आणि तो विदर्भ राजाच्या घरी जन्माला आला. अर्थात हा जो राजा होता हा राजा तसा चांगला होता. आणि ही जी विदर्भ राजाच्या घरी जी कन्या जी जन्माला आली तिने विवाह केला मलयध्वजाशी. त्यांच्यापासून त्यांना अर्थात एक सुंदर कन्या झाली, पुढे 7 पुत्र पण झाले. अशा प्रकारे हा वंश पुढे गेला. पुढे सुद्धा त्या वंशाचा बऱ्यापैकी विस्तार झाला. पहिली जी कन्या होती तिचा विवाह झाला अगस्त्य ऋषींबरोबर, हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि तिच्यापासून धृढच्युत नावाचा एक पुत्र झाला. आणि त्या धृढच्युताचा जो पुत्र होता त्याचं नाव होतं इद्मवाहा. इद्मवाहाची एक कथा पुढे आहे म्हणून याचा मी उल्लेख केला. याचा वंशा विस्तार तर भरपूर आहे, पण याचा उल्लेख करण्याचं कारण की याच्यामध्ये एक कथा थोडी पुढे भागवतामध्ये येणार आहे. तर अशा प्रकारे हे यांचे वंशसुद्धा पुढे गेला. परंतु महत्त्वाचा भाग हा होता की हा स्त्री जन्म मिळण्याचं कारण म्हणजे राजाने केलेलं चिंतन आपल्या पत्नीचं शेवटी. हा मलध्वज जो राजा होता हा कृष्णाचा भक्त होता. त्यांनी संसार वगैरे सगळा केला, पण त्यांनी विचार केला की नाही आता आपल्याला देवाची भक्ती पण करायला पाहिजे. चांगला विचार त्याच्याकडे होता. आणि मग त्याप्रमाणे त्याने ठरवलं की आता आपण देवाची भक्ती करूया. आता आपला संसार खूप झाला, राज्य खूप झालं, आणि मग त्याने आपलं राज्य जे आहे ते देऊन टाकलं आणि तो वनामध्ये गेला. आणि वनात जाऊन त्याने अर्थात खडतर अशी तपश्चर्या केली. 100 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली, खूप खडतर प्रकारे केली. आणि करत राहिला. त्यांनी कशाचीही पर्वा केली नाही की आपल्या शरीराचं काय होईल काय नाही, आणि तो करत राहिला. आणि त्यावेळेस त्याची ही जी पत्नी होती तिने पण यावेळेस खूप चांगलं काम केलं. स्त्री जन्म मिळाल्यावर पण तिने आपल्या पतीची सेवा करण्याचं जे आहे ते व्रत मात्र तिने कायम ठेवलं. आणि मलयध्वज जेव्हा या ठिकाणी गेला, वनात गेला, त्यावेळेस तिनेसुद्धा वनात जाऊन आपल्या पतीची सगळ्या प्रकारची सेवा केली. ज्या प्रकारचं व्रत त्यांनी घेतलं होतं, ज्या प्रकारचे वस्त्र तो नेसायचा त्याप्रमाणे तिने पण वल्कल धारण केली होती. सगळं मौल्यवान आणि चांगली वस्त्राचा त्याग केला होता. आणि अर्थात हे अशा प्रकारे राहिल्यावरती अर्थात तिच्या शरीराला सुद्धा अनंत क्लेश झाले. तिचं सुंदर शरीर कृश झालं. तिचे सुंदर केस होते, पण त्या केसांचं सुद्धा जटामध्ये रूपांतर हळूहळू व्हायला लागलं. परंतु तिच्या चेहऱ्यावर एक तेज पण आलं, एक प्रभा पण आली, कारण ती पतीची सेवा करत होती आणि पती ईश्वराची तपश्चर्या करत होता. पती जो आहे तो खरोखर खूप चांगल्या प्रकारे भगवंताचं ध्यान करत होता, तपश्चर्या करत होता. तो एका जागी बसला होता आणि एका जागी बसून त्याने 100 वर्षे तपश्चर्या केली. इतकी जबरदस्त कृष्णाची तपश्चर्या केली त्याने. आणि ही तपश्चर्या करता करताच त्याचा देह सुटला. नशीबवान किती की भगवंताची तपश्चर्या करताना त्याचा देहत्याग झाला. त्याचा देहत्याग जेव्हा झाला तेव्हा त्याचा देह पडला नाही, तो असाच असनावर स्थिर राहिला. त्यामुळे तिला लक्षात पण आलं की आपल्या पतीने प्राणत्याग केला आहे किंवा प्राणत्याग झाला आहे. ती आपली नेहमीसारखी त्याच्याजवळ गेली. तिने गृहीत धरलं होतं की पती बसलेला आपण सेवा करायची, आणि नेहमीसारखी तिने त्याची सेवा करायला सुरुवात केली. त्याचे चरण पकडले, चरणाची सेवा करायला सुरुवात केली. आणि तिला लक्षात आलं, अरे आपल्या पतीचे चरण जे आहेत ते थंड लागत आहेत. याचा अर्थ तिला लक्षात आलं की आपले पती जे आहेत ते अर्थात हा देह सोडून निघून गेलेले आहेत. आणि मग तिला मात्र दुःख झालं आणि अर्थात तिने विलाप केला थोडा वेळ. ती म्हणाली, महाराज आपण तर निघून गेलात आणि मी इथेच राहिले, आपली सेवा मला करायची होती. अशा प्रकारे तिला थोडंसं दुःख नक्कीच झालं. यथावकाश तिने आपल्या पतीचं जे ते उत्तर कार्य केलं, त्याची चिता रचली. त्या चितेवर अर्थात पतीचं शव ठेवलं
आणि नंतर तिने विचार केला की आता आपण सती जाऊया, आणि असा तिने विचार केला. आणि त्याच वेळेस तो एक जो जुना मित्र होता, ज्याचं पूर्वजन्मामध्ये जो जन्म होता, तो तिथे आला. त्याचं नाव होतं अभिज्ञाता. अर्थात अभिज्ञाता म्हणजे कोण? परमेश्वर. श्री विष्णूंचं जे विष्णू सहस्रनाम आहे त्याच्यामध्ये हा एक शब्द आहे, अभिज्ञाता सहस्राशु. बरोबर आहे? हां. तर अभिज्ञाता हा म्हणजेच परमेश्वर, म्हणजे श्री विष्णूंचं एक रूप आहे. तर हा जो अभिज्ञाता होता तो त्या ठिकाणी ब्राह्मणाच्या रूपामध्ये आला आणि तो म्हणाला की तू कोण आहेस, तू का शोक करतेस, काय झालं, आणि मला तू ओळखतेस का? अगं मी पूर्वजन्मामध्ये पण तिथे होतो, याच नावाने होतं, आणि तुला मी ओळखतो, पण तू मला ओळखत नाहीस, बरोबर ना? मला लक्षात आलं तू कोण असते. तुला पूर्वी अभिज्ञाता नावाचा एक सखा होता त्यावेळेस, पण तुला त्याची आठवण आहे का? नाही, कारण तू सगळं विसरून गेलेली आहेस, कारण तू विषयाच्या मागे गेली होतीस. पण तू हे आता मी तुला आठवण करून देऊ इच्छितो की तू पुरंजन होतीस आणि आता स्त्री बनलीस. याचं कारण तू पूर्वीच्या जन्मामध्ये फक्त भोग भोगलेस, आणि पूर्ण भोग भोगत असताना तू बाकी तुझी कर्तव्य काहीही केली नाहीस. इतकंच नव्हे तर सर्वात शेवटी आपल्या पत्नीचं स्मरण करत करत देह ठेवलास, आणि म्हणून तुला हा स्त्री जन्म निर्माण किंवा हा जन्म मिळालेला आहे. हे तुला मी आठवण करून देण्यासाठी आलो. लक्षात ठेव, तू हा मलयध्वज तुझा पती आहे असं तुला वाटतं, पण हा तुझा पती नाहीच आहे. अगं ही सगळी नाती कायमची नसतातच ना. तू विदर्भाची कन्या आहेस ना, हा मलयध्वज आहे. हे सगळं फक्त तात्पुरती ही नाती आहेत. तू जे काही मागच्या जन्मात केलं आहेस त्याला अनुसरून या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत. तेव्हा तू हे लक्षात ठेव की अशा प्रकारे हे घडत असतं. तुझ्या काही चुकीच्या गोष्टीमुळे हे असं घडत घडत अजूनही पुढे चाललं आहे. तेव्हा निदान तू सत्य काय ते समजून घे की ही सगळी माया आहे परमेश्वराची, हे तू समजून घे. आणि अशा प्रकारे त्यांनी तिला भरपूर उपदेश केला की लक्षात ठेव, ही माया आहे. आता तरी तू लक्षात घे की याच्या पुढे तरी ज्या चुका तू अगोदर केल्यास त्या करू नकोस. आणि अशा प्रकारे हे सगळं त्यांनी तिला समजावून सांगितले की काय आहे काय नाही. हे सगळं सुरू असताना इथे पण काही प्रश्नोत्तरे झाली. प्राचीन बरी जो होता त्याची जेव्हा नारदांशी भेट झाली होती तेव्हा त्यांनीसुद्धा हेच प्रश्न विचारले की महाराज, मला ही मी कथा तुमच्या तोंडून ऐकली आहे, मला तुम्ही उदाहरण म्हणून सांगितली आहे. कारण ही सगळी कथा त्यांनी सांगितली होती नारदांनी की बाबा तू काय करतोयस, असं करू नकोस, पुरंजनाची कथा ऐक. तेव्हा तो म्हणाला ही कथा तर मला लक्षात आली की असं असं घडलं, आणि हे सगळं त्यांनी फक्त विषय भोगत राहिला आणि स्त्रीमध्ये अडकल्यामुळे त्याला स्त्री जन्म झाला. हे सगळं आता मला लक्षात आलं आहे, तरी पण ही कथा मला नीट अजून समजली नाही आहे. तुम्ही जरा त्यातल्या काही गोष्टींचा खुलासा कराल का? पण जसं मी आपल्याला म्हटलं की ही कथा रूपकात्मक आहे, कथा म्हणून सांगितले, परंतु त्यांना अभिप्रेत काहीतरी वेगळं आहे. आणि ते नारद मुनींनी त्यांना विचारलं की मला जरा थोडं स्पष्टीकरण करा. तेव्हा त्यांनी स्पष्टीकरण केलं काही ज्ञाता. त्यांनी ते म्हटलं की अभिज्ञाता हा जो आहे तो मुख्य म्हणजे ईश्वर. ते आपण आत्ताच ऐकलं की अभिज्ञाता म्हणजे काय? ईश्वर. अभिज्ञाता सहस्राशु विधाता, हे आपण ऐकतो सगळं. तर ईश्वर आहे जो आपल्याला वास्तविक पथा मार्गदर्शन करत असतो, पण ते आपल्याला समजत नाही. आपण त्याच्याकडे नेमकं दुर्लक्ष करतो आणि इतरांकडे लक्ष देतो. पुरंजनी म्हणजे काय? तर बुद्धी समज, असं तू समजायला हरकत नाही. त्याच्यानंतर तिचे जे सखे होते म्हणजे तिचे 10 मित्र म्हणजे कोण, ज्याशी त्यांनी लग्न केलं ते कोण होते? तर हे सगळे आपली इंद्रिय आहेत. ही सगळी ज्ञान इंद्रिय आणि कर्मेंद्रिय, ही सगळी 10 आहेत. तिला त्यांनी अशा प्रकारची उपमा दिली आहे. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तो सर्प कोण होता की ज्याने तिच्यासाठी लढाई दिली, हा कोण होता?
तर हा सर्प म्हणजे काय, तर हे जे 5 वायू आहेत, प्राणवायू ज्याला आपण म्हणतो, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, हे 5 वायू आहेत प्राणवायू. आपण जेव्हा प्रसाद अर्पण करतो तेव्हा आपण काय म्हणतो, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा आणि अर्थात शेवटी म्हणतो ब्रह्मणे स्वाहा. तर हे जे वायू आहेत, हे 5 वायू जे आहेत, ते 5 वायूने, पंचप्राण जे आहेत ते या 5 वायूने बनलेले आहेत. आणि हे अर्थात त्याला त्याने उपमा दिली नागाची, 5 फणे असलेला सर्प. आणि हा तुमच्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत असतो तुमचा जीव धरून ठेवण्याचा. 5 हे प्राणवायू जे आहेत ते, असं त्यांनी रूपकात्मक वर्णन केले. हे नारद मुनी समजावून सांगतात त्याला की बाबा रे, प्राचीनभरी हा जे काय आहे त्याचा अर्थ असा आहे की असं प्रत्येक मनुष्याच्या बाबतीत होत असतं. आणि जे 11वा जो बलवान प्राणी जो योद्धा होता तो म्हणजे आपलं मन आहे, की 10 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 अर्थात जे आहेत ती ज्ञानेंद्रिय, आणि 11वा जो आहे तो आपलं मन आहे, असं आहे. आणि अर्थात ज्या नगरामध्ये त्यांनी जाऊन राहायचं ठरवलं होतं, की ज्याला 9 द्वारं होते अशी म्हणलं आहे, ते म्हणजे आपलं शरीरच आहे एक प्रकारचं, की ज्याच्यामध्ये 2 डोळे, कान यांची 2-2 छिद्र म्हणजे 4 झाली, आणि मुख, लिंग आणि गुदा असे 3. अशा प्रकारे त्यांनी ही जी आहेत त्याची वर्णनं केली आहेत. आणि हे सगळे मिळून 9 द्वारं झाली आपली सगळी. तर अशा प्रकारे मनुष्याच्या शरीराचंच त्यांनी वर्णन केलं. फक्त त्याने एक गोष्टीरूप का सांगितलं, तर असं मनुष्याचं होत असतं की आपण या सगळ्या इंद्रियांचा वापर फक्त काय करतो, बहुसंख्य लोक फक्त आपण विषय भोगण्यासाठी करतो. अनेक लोक तर म्हणतात की एकच तर जन्म आहे, परत जन्मच नाही आहे, असेही काही लोक मानतात. ते चुकीचा अर्थ. काही लोक म्हणतात हाच जन्म आहे, पुढचं कोणी बघितलेलं नाही आहे, पण बघावं लागतं, हे विश्वास पाहिजे आपला, आणि म्हणून परत ते भोगत राहतात. आणि म्हणून त्यांनी ही कथा सांगितली. तो म्हणाला की हे असं सगळे लोक करतात, मजा करून घ्या. अरे मजाच केली इतके वर्ष, आणि आपण ही मजा किती दिवस करणार. यथावकाश या सगळ्या इंद्रियांचा फक्त एकच गोष्टीसाठी आपण वापर करतो. आणि जेव्हा वृद्धापकाळ येतो तेव्हा काय होतं, जे राजाचं झालं ते सगळ्यांचं होतं, की आपल्या ज्ञानेंद्रियाचा, आपल्या कर्मेंद्रियाचा आपण उपयोग फक्त विषय भोगण्यासाठी करतो आणि कशाचाच विचार करत नाही. आणि जेव्हा आपली अशा प्रकारे हे भोगताना कसं आयुष्य संपतं समजत नाही. आणि बघता बघता ही जरा येते, आणि जरा आल्यावर ते अर्थात तिच्याबरोबर तिचा यवन नावाचा मित्र येतो, म्हणजेच रोग येतात. जरा म्हणजेच वृद्धापकाळ येतो जोडीला. अर्थात वृद्धापकाळी अनेक रोग पण येतच असतात, आणि ते दोघं मिळून आणि जोडीला हा गंधर्व, आणि अशा प्रकारे जे आहेत हे आपल्यावरती हल्ला करतात मनुष्यावरती. आणि त्यावेळेस आपण काहीही करू शकत नाही, ही आपली परिस्थिती असते. आपल्याला इतकं झालं तरीसुद्धा हे लक्षात नसतं की आपण काय करायला पाहिजे. हा जो गंधर्व आहे चंडीवेग नावाचा, त्याने असं म्हणलं आहे, ते म्हणजे संवत्सर आहे, आणि 360 गंधर्व म्हणजे ते दिवस आहेत. आणि त्याच्या गंधर्व आणि त्याच्या स्त्रिया म्हणजे रात्र आणि दिवस, असं त्याने वर्णन केलेलं आहे. आणि अशा प्रकारे, आणि त्याचा जो भाऊ म्हणला प्रज्वाल, म्हणजेच काय, तर अनेक प्रकारचे आपल्याला आजार होतात, त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळा ताप पण येतो, तर हे ज्वर वेगवेगळे निर्माण होतात, असंही वर्णन केलं. आणि म्हणून नारद मुनी सांगतात की हे सगळं मनुष्य हेच करत आला आहे. बहुसंख्य लोकांना हे माहीतच नाही की असा काही प्रकार असतो. सगळ्यांना वाटतं की आपण आपलं कर्तव्य करायचं, खायचं प्यायचं आणि मजा करायची, भगवंताची आठवणच करायची नाही. आणि कितीतरी लोकांचा हा समज, त्यांना वाटतं की आम्ही कोणाचं वाईट केलं नाही ना, मग आम्हाला काय देवाचं नाव घ्यायची गरज आहे. असं कितीतरी लोक म्हणत असतात की मला काय करायचं ग भगवंताशी, मी माझं सगळं छान केलं, मी कोणाचं वाईट केलेलं नाही, त्यामुळे मला काय फरक पडत नाही. असं नाही. पण हे जरी असलं तरी तुम्ही वाईट करू नकाच, ते चांगलीच गोष्ट आहे, पण तरी तुम्ही भगवंताचं नाम घेतलंच पाहिजे, हे नक्कीच आहे. कारण असा खूप लोकांचा समज आहे की जर मी कोणाचं वाईट नाही केलं, मी माझं कर्तव्य करतो, मी आणि माझं काम, तर मला काय करायचं आहे, देवदेव करायचं. असं विशेषतः असं पुरुषांना असं बरंच वाटत असतं. स्त्रियांना थोडं नाही वाटत, स्त्रियांची भक्ती थोडी जास्त आहे असं मला वाटतं.
की स्त्रिया थोडंसं वेगळा विचार करतात, पण पुरुष बरेचसे जे आहेत ते म्हणतात काय करायचं आहे, तू करतेस तर कर, माझं काय म्हणणं नाही, मी मध्ये येत नाही, पण एवढं काय करायची गरज नाही, तुम्ही जरा जास्तच करता, असं त्या बऱ्याच पुरुषांना वाटत असतं. अशी गंमत आहे खरी. आणि तसं नाही आहे, परंतु आपण हे सुद्धा करणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी केल्या तरी याला फार महत्त्व आहे, किंबहुना याला सर्वात जास्त महत्त्व आहे. हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण सगळी कर्तव्य करताना भगवंताला विसरणार नाही. आणि जेव्हा जेव्हा हे आपल्या लक्षात येते तेव्हा मनुष्य नक्कीच परत रुळावर येते गाडी. भगवद्गीता जेव्हा आपण ऐकतो किंवा वाचतो किंवा भागवत ऐकतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे हे नाही केलं तर आपली काय होईल माहीत नाही, पुढल्या जन्मी कुठल्या योनीत जन्माला येऊ माहीत नाही. आणि असं होण्याची जेव्हा खात्री पडते तेव्हा आपण म्हणतो नाही भगवंताचं नाव पण घ्यायला पाहिजे, बाकी कर्तव्य ठीक आहे, पण नाही घेतलं तर मला परत मनुष्य जन्माच्या ऐवजी इतर एखाद्या पशुच्या पण योनीमध्ये जन्माला मी येऊ शकतो, असं जेव्हा ठामपणे आपण ऐकतो भागवतामध्ये किंवा भगवद्गीतेत पण सांगितलेलं आहे. आता भगवद्गीतेचा अभ्यास करणं जरा कठीण आहे, नो डाऊट, परंतु भागवतामध्ये ह्याच्यात सगळं विस्ताराने सांगितलेलं आहे. आणि जेव्हा आपण अशी एखादी गोष्ट ऐकतो तेव्हा लक्षात येतं की अरे हे पण आहे, आणि मग आपण थोडंसं भगवंताचं नाम घेतो, भगवंताचं काहीतरी करतो. नाही तर कितीतरी लोक करत पण नाही, आणि कितीतरी लोक म्हणतात एवढं लवकर करायचं काय, म्हातारपणे करू, 50-60ला येऊ दे, असंही काही लोक म्हणतात. असेही लोक खूप आहेत. आणि म्हणून नारद मुनीने हा उपदेश केला आणि नारद मुनीने सांगितलं की अशा प्रकारे आपलं होत राहतं, आणि म्हणून असं करू नका तुम्ही. आणि तुम्ही ज्या प्रकारचं कर्म करता त्या प्रकारे तुम्हाला जन्म मिळतो. सात्विक कर्म केलं तर सात्विक तुम्हाला योनीत जन्म मिळेल, राजस कर्म केलं तर राजस प्रकारचा जन्म येईल, तामस केलं तर तामसी योनीमध्ये जन्माला याल. जसं जसं कर्म कराल तसं तुम्ही जन्माला याल. मनुष्य योनीत आला तर नशीब. आत्ताच एका व्यक्तीशी माझं असंच बोलणं झालं, नाव सांगत नाही, तर असंच काही कामासाठी मी चाललो होतो आणि एका ठिकाणी थांबलो. तर ती व्यक्ती माझ्या थोडीशी ओळखीची होती. ती स्त्री होती. तर ती स्त्री मला असेच म्हणाली, अरे काय म्हणता, कसं काय दादा. म्हणलं ठीक आहे. ती म्हणाल की ती असंच म्हणाली की तुम्ही सगळे नशिबान आहात, मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं. म्हटलं का गं बाई असं का म्हणतेस तू. तर ती मला म्हणाली की नाही, आता तुमच्यावरती तशी काही विशेष जबाबदारी नाही आहे आणि तुम्ही आता देवाचं सगळं करतात, चांगली गोष्ट आहे. बघा आम्ही अजून सगळे अडकलेले आहोत आणि आम्ही कुठे आहोत आणि तुम्ही कुठे आहात. अर्थात तिला कदाचित फायनान्शियल थोडासा उल्लेख करायचा असेल, तर मी तेव्हा तिला काय बोललो नाही, मी खूप घाईत होतो. नंतर परत एकदा अशीच मला संधी मिळाली त्या व्यक्तीशी बोलायची. मी तिला म्हणालो बाई, पूर्वजन्मात काय केलं हे आपल्याला नक्कीच माहीत नाही आहे, मी काय केलं आणि तुम्ही काय केलं, पण एक लक्षात ठेव, तू पण काहीतरी पुण्यकाम केलेलं आहेस. कारण जर तुझ्याकडे काही पुण्य नसेल तुला मानव जन्म नसतं मिळाला ना, ठीक आहे, कोण कुठे जन्माला हा भाग सोडून दे, की कदाचित तुझ्याकडे थोडंसं आर्थिक पाठबळ नसेल, ठीक आहे, हा भाग असू शकतो, परंतु तसा काही जास्त फरक नसावा. कारण काय, तू पण मनुष्य योनीत आली आहेस ना, स्त्री झालीस तर काय आलं, मनुष्य योनी तर मिळाली. त्यामुळे तू पण चांगला पुण्य घेऊन आली आहेस. तेव्हा असं म्हणू नकोस की की तुम्ही खूप काय घेऊन आलात. घेऊन सगळेच आलेत मानव योनीतले लोक. फक्त घेऊन आल्यावरती पुढे काय करायचं म्हटलं, मागच्या जन्मात तुला असं वाटत असेल की तू कमी पुण्य केलं तर या जन्मात संधी आहे ना, तिचा फायदा घे ना. जर तुला हे माहिती आहे सुदैवाने की एखाद्या व्यक्तीने जास्त पुण्य केलं असं तुला वाटत असेल नसेल माहीत नाही, पण मग या जन्मात त्याचा उपयोग कर ना. ज्या जन्मामध्ये तू ते कर की जे मागच्या जन्मात नाही केलंस. असं थोडंसं माझा गंमतशीर संवाद झाला त्या व्यक्तीबरोबर. पण मला कौतुक वाटलं त्या व्यक्तीचं की तिला निदान असं तरी वाटलं की पुण्य थोडं मागच्या जन्मी आपलं असायला पाहिजे. म्हणून मी तिला म्हटलं की या जन्मात संधी आहे, सोडू नकोस, तुझं काम तू कर, जे काय असेल ते, पैसा मिळवायलाच पाहिजे, पण भगवंताचं नाम घे. तुला जो कुठला देव आवडतो त्या देवाचं नाम घे, त्याचा जप जरूर कर. हे तू केलंस तरी भरपूर आहे, आणि हेच तुझं पुढच्या जन्मासाठीचं ठेवा आहे. असं एक गंमतशीर संवाद झाला. पण मला जरा गंमत वाटली की असं पण थोडीफार जाणीव काही लोकांना असते, आणि खरोखर अशी जाणीव असलेली लोकच जी आहेत ती थोडंफार पुण्य कमवू शकतात. पण ज्यांना अजिबात जाणीव नसते, जे सुखामध्ये डुंबत असतात, जसं या पुरंजन राजाचं झालं की सगळे सुख समोर उभी आहेत, कशाची फिकीर नाही, कशाचा विचार नाही.
तसं करणारी लोक जास्त आहेत. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी हा संवाद दिलेला आहे की अशा प्रकारे बहुसंख्य लोक जे आहेत ते करत असतात, असं त्यांनी हा उपदेश केलेला आहे नारद मुनींनी. त्यांनी सांगितलं की आपल्याला आठवत नाही, आपली स्मृती नाही आहे, परंतु जेव्हा आपण काही पशूंना बघतो, कुत्र्यांना बघतो, असे काही जे बघतो की ते खरोखर त्यांना कुठेही खायला मिळत नाही, फिरत असतात, जिथे मिळेल तिथे हुंगत असतात, खात असतात. कोणी दगड मारतो, कोण काठी मारतं, काय होतं, मग कचऱ्यातल्या खातात. हे सगळं जे ते पशु करतात. लक्षात ठेवा, एकेकाळी ते मनुष्य होते, मनुष्य योनीतून ते अशा योनीत पोचलेत आणि असं कोणीही कुठेही जाऊ शकतो. हे तू लक्षात ठेव, असं नारद मुनींनी हा उपदेश करताना सांगितलं. प्राचीन भारताला सांगितलं. हे तुला मी कथा सांगतो त्याचं कारणच हे आहे की तू हे सगळं नीट समजावून घे. ते समजावून घेतलंस तर तू निदान त्या चुका करणार नाहीत ज्या तू आता केल्या असशील किंवा करू शकतोस. म्हणून हे लक्षात ठेव. आणि याच्यासाठी अर्थात तुला जे आहे ते ज्ञान प्राप्ती करायला पाहिजे, आत्मज्ञान मिळायला पाहिजे, ते तू मिळव. आणि आत्मज्ञान मिळवण्याचा अर्थात एकच जो आहे तो उपाय आहे. काय उपाय आहे? अर्थात प्रसिद्ध अभंग आहेच. काय तो? गुरुकृपेविण नाही आत्मज्ञान, वावगा तो क्षीण साधनांचा. किती सुंदर अभंग आहे, खूप सुंदर अभंग आहे. आणि स्वामींनी तेच म्हणलं की तुम्हाला गुरुकृपा व्हायला पाहिजे. गुरु तुम्हाला खरं ज्ञान जे देऊ शकतात आणि तेच तुम्हाला खरं आत्मज्ञान देऊ शकतात. तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल तर तुम्हाला गुरूंचा मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, यात शंका नाही. आणि नारद मुनी पण तेच सांगतात की आत्मज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला गुरु लागतील आणि गुरु जर तुम्हाला मिळाले तर तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती नक्की होईल. अदरवाईज वावगा तो क्षीण साधनांचा. बाकीची साधना करा तुम्ही, पण त्याचा विशेष फायदा होणार नाही. क्षीण जास्त येईल, फायदा कमी होईल. करा पण करू नका असं नाही, काहीतरी करत राहा, हे नक्की. आणि म्हणून तुम्ही हे ज्ञान घ्या, असं नारद मुनी सुद्धा त्या राजाला सांगतायत. आणि ते म्हणले अजून सोपा उपाय म्हणजे तुम्ही भगवंताच्या कथा ऐका. सगळ्यात सोपं ऐकणं, सगळ्यात सोपं. वाचणं पण कठीण आहे, कारण समजत नाही कधी कधी. म्हणून सोपा भाग म्हणजे ते म्हणले श्रवण कर भगवंताच्या कथा. त्या जरी तुम्ही रोज ऐकल्यात तरीसुद्धा तुम्हाला खूप तुमच्या वृत्तीमध्ये फरक पडेल. म्हणून तू ते केलंस तरी पण चालेल. आणि ते तू करशील तर हळूहळू तुला त्याची सवय लागेल. तेव्हा तू हे करत राहा. हा सोपा उपाय आहे, हे लक्षात ठेव. आणि म्हणून मी सगळी तुला ही कथा सांगितली, त्यातून तू बोध घे. आणि आता या विषयांपासून आणि या कर्मकांडांपासून पण लांब जा. कर्मकांड काही तुझ्या विशेष कामी येणार नाही आहेत, कारण कर्मकांडामधून सुद्धा अनेक ज्या आहेत त्या इच्छा निर्माण होऊ शकतात. म्हणून तिच्या पण जास्त मागे जाऊ नको, असं नारद मुनी त्यांना सांगतात. ते म्हणाले हेही लक्षात ठेव, कधी कधी असंही घडतं की आपल्याला पूर्वजन्माचं असं तर काही आठवत नाही, परंतु कधी कधी आठवतं. कसं आठवतं? तर कधी कधी आपल्याला स्वप्नामध्ये अशी एखादी गोष्ट दिसते की जी कशी दिसते आपल्याला समजत नाही. शरीराने कधी त्याचा अनुभव घेतलेला नाही, अशा काही गोष्टी दिसतात. आणि मग तेव्हा आपण म्हणतो हे कसं काय दिसलं, हे तर मी कधी बघितलं पण नव्हतं, हा माझ्या मनात विचार पण नव्हता, मग हे कसं दिसलं. तर कधी कधी असं होतं की आपल्याला स्वप्नामध्ये अशा काही पूर्वजन्मीच्या गोष्टी दिसू शकतात, ज्या आपण पूर्वजन्मी अनुभवलेल्या आहेत. आणि मग आपण जेव्हा जाग आता तेव्हा म्हणतो की हे कुठून दिसलं, कसं दिसलं, काय दिसलं याचा. कारण आपण म्हणतो की जे ध्यानी वसे किंवा मनी वसे ते स्वप्नी दिसे, असं आपण म्हणतो. पण माझ्या ध्यानामनात कुठेच ही गोष्ट नव्हती, तरी पण स्वप्नात का दिसली, असं कधी कधी होतं. क्वचित होतं, नेहमी होत नाही, पण होऊ शकतं. आणि असं घडलं तर समजायचं की अशी एखादी गोष्ट जी आहे जी मला स्वच्छपणे दिसली, तर ती माझ्या पूर्वजन्मामध्ये मी नक्कीच बघितलेली आहे किंवा तिचा काहीतरी माझा संबंध आलेला आहे. आणि तेव्हा समजायचं की पूर्वजन्मातल्या काही गोष्टी आपल्याला आठवता आहेत, पण स्वप्नाद्वारे. आणि हे नारद मुनींनी सांगितलं. लक्षात ठेवा, नारद मुनी हे त्यांना सांगतात
की असा पूर्वजन्माचा अनुभव कधी कधी मनुष्याला येऊ शकतो. मला एक गंमतशीर भाग आठवतो की असंच माझी बहीण आहे, तिच्या स्वप्नामध्ये खूप साप दिसायला लागले एक दिवस अचानक. म्हणजे आता तो या जन्माचं पूर्वजन्माचं काय मला माहीत नाही, पण गंमतशीर एक सांगतो घटना की तिला खूप साप दिसले. रात्रभर ते साप दिसत होते आणि सकाळी उठल्यावर तिने सांगितलं मला खूप साप दिसत आहेत, काय समजत नाही का साप दिसले आज माहीत नाही. आणि अजून तिला एक व्यक्ती पण आठवली की जी आमची नातलग होती. आणि नंतर मग आम्ही म्हटलं काय, लहान होती ती, म्हटलं अगं काय नाही असेल काहीतरी, असं काय लहान मुलांना कशीही स्वप्न पडतात माहीत नाही ना, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि नंतर आम्हाला तार आली संध्याकाळी की ज्या व्यक्तीला तिने स्वप्नात बघितलं होते ती व्यक्ती आणि ते साप, त्याला साप चावून मृत्यू आला. आता बोला या गोष्टीला तुम्ही काय म्हणावं. पण अशा काही गोष्टी घडतात की खरंच त्याचं काय संबंध आहे समजत नाही, पण असा कधी कधी संबंध असू पण शकतो. कधी कधी काही काही गोष्टी आपल्याला वॉर्निंग्ज येतात स्वप्नामध्ये सुद्धा, काय येतात त्याचं उत्तर मिळणं कठीण आहे, परंतु असं होतं. आणि अशा काही गोष्टी पण दिसतात कधी कधी की ज्या आपण पाहिलेल्या नसतात परंतु पाहिल्यासारख्या वाटतात. अशा कधी कधी घडतात आणि ते आपल्या पूर्वजन्मामध्ये काही घडलेल्या गोष्टी आहेत. त्याचा संबंध असतो की अशा वॉर्निंग्स पण कधी कधी येतात, काही आपल्या पुण्यामुळे असतील किंवा काही गोष्टीमुळे असतील, पण असे सिग्नल्स पण कधी कधी येतात जे आपल्याला समजत नाही का आले, पण त्याचा संबंध असू शकतो. आणि नारद मुनी पण तेच म्हणतात की अशा कधी कधी गोष्टी होत असतात, तेव्हा आपला हे पूर्वजन्मामध्ये काही भाग झालेला आहे हे तू लक्षात ठेव राजा. अशा प्रकारे नारद मुनींनी त्याला भरपूर उपदेश केला आणि म्हणाले की हा उपदेश लक्षात ठेव. भागवतामध्ये त्यांनी असंही सांगितलं की हा जो उपदेश नारद मुनींनी त्याला केला तो उपदेश खूप पवित्र होता आणि तो उपदेशसुद्धा जरी आपण ऐकला तरीसुद्धा आपल्याला यातून बऱ्याच प्रकारची फळं मिळू शकतात. असा हा उपदेश पण इतका सुंदर आहे. आणि ते म्हणतात की हा उपदेश तुम्ही इतर कोणाला पण सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करा. जर आपण असं केलं तरीसुद्धा आपली आसक्ती कमी होऊ शकते. ऐकल्याने आणि सांगितल्याने जास्त होईल, कारण सांगताना तुम्हाला विचारपूर्वक सांगावं लागतं की मला काय सांगायचं आहे. आणि म्हणून तू राजा हेही कर, जे ऐकलं ते त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करच कर, परंतु जर शक्य झालं तर तू हे ज्ञान कोणाला तरी देण्याचा प्रयत्न कर, असंही नारद मुनींनी सांगितलं. असा सगळा उपदेश नारद मुनींनी केला आणि अर्थात नारद मुनी अंतर्धान पावले. प्रचेता जो आहे, प्रचेताने पुढे ठरवलं की आता आपल्याला तपश्चर्या अजून करायची आहे. आणि मग त्यांनी अर्थात 10,000 वर्ष त्यांनी भगवंताची तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या केली 10,000 वर्ष. त्यानंतर भगवंत जे आहे ते त्याला प्रसन्न झाले. भगवान विष्णू त्याला प्रसन्न झाले, कारण इतक्या त्यांनी उपदेश ऐकला होता नारद मुनींकडून आणि अनेक गोष्टी त्यांनी केल्या होत्या. आणि मग खडतर तपश्चर्या 10,000 वर्ष केल्यामुळे अर्थात श्री विष्णू त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांनी सगुण साकार रूपामध्ये त्याला प्रत्यक्ष दर्शन दिलं. आणि ते म्हणाले की तू खूप खडतर तपश्चर्या केलीस आणि तू आणखीन पण एक गोष्ट चांगली केलीस की जे तुला स्तोत्र भगवान शंकराने सांगितलं होतं ते पण तू जपलंस मध्ये. माझी तपश्चर्या करताना हे जे तू स्तोत्र जपलंस तेही मला आवडलं खूप, तेही मला आवडतं आणि म्हणून मी तुझ्यावर खूप आनंदित आहे. तेव्हा तुला काय हवं ते तू मला माग. जो मनुष्य हे रुद्राने सांगितलेलं स्तोत्र म्हणेल त्याच्यावर पण मी नक्की प्रसन्न होऊ शकतो, कारण रुद्राने स्वतः हे रचलेलं आहे, म्हणून तेही मला खूप प्रिय आहे. तेव्हा तुला आता तू काय हवं ते मागू शकतो. अशा प्रकारे त्यांना प्रसन्न होऊन वरदान दिलं. अर्थात राजा जो आहे तो म्हणाला, महाराज मी तुम्हाला काय मागू, माझ्याकडे सगळंच आहे, किंबहुना जे हवंय ते नाही आहे, बाकी सगळं आहे. की माझ्याकडे भक्ती नव्हती,
माझ्याकडे दिव्य दृष्टी नव्हती, काय बघायचं काय करायचं हे मला काही माहीत नव्हतं. परंतु मी हा जो काय उपदेश आहे त्या उपदेशामुळे हे सगळं करण्यासाठी प्रेरित झालो. आणि म्हणून आता मला काय पाहिजे, तुमचं दर्शन झाल्यावरती मला अजून काही हवं आहे असं मला काही इच्छा राहिलेली नाही आहे. तेव्हा आता मला काय मागायची अशी इच्छा राहिलेली नाही आहे. आणि तुमचं दर्शन मिळाल्यावरती काय मागायची इच्छा राहणार पण नाही. ते म्हणाले की माझ्यावरती अशीच कृपा आपण ठेवा आणि बस आपलं हे रूप माझ्या नजरेमध्ये माझ्या हृदयामध्ये असंच राहावं सतत. तुमची ही प्रतिमा जी आज मला दिसली ती परत दिसणार नाही अंतर्धान पावल्यावर, पण ही मला सतत दिसत राहावी. कारण ही बघितल्यावर मला इतका आनंद होतो की मी सगळ्या गोष्टी विसरून गेलो. आता मला फक्त आपलं रूपच आठवतं, बाकी काय आठवत नाही. आणि हे असंच दिसत राहावं एवढीच माझी इच्छा आहे. बाकी मला काहीही नको आहे. किंबहुना आपलं दर्शन घडल्यावरती कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये अजून काही मागायची इच्छा होऊ शकते का याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे. आणि त्यातून जर मला मागायचंच असेल तर मी एवढंच म्हणेन की मला आपले जे भक्त आहेत त्या भक्तांची संगत मला मिळावं बस. कारण ते तुमचे जे भक्त आहेत ते तुमचं गुणगान गात असणार, तुमचे भक्त आहेत ते तुमच्या कथांचं श्रवण करत असणार, तुमच्या लीलांचं श्रवण करत असणार किंवा कदाचित कीर्तन पण करत असतील. आणि हे सगळं मला ऐकायला नक्की आवडेल. आणि म्हणून त्यातूनसुद्धा जर तुम्हाला काही करायचं असेल, मला जर परत जन्म मिळणार असेल तर मला जन्मोजन्मी तुमचे जे भक्त आहेत त्यांची संगत मला मिळू दे अशी माझी प्रार्थना आहे. काय करायचं ते तुम्हीच ठरवायचं. मागायचं तुम्ही मागा म्हणता म्हणून मी हे मागतो. तुम्हाला जो योग्य असेल ते द्या, पण द्यायचं असेल तर हे जरूर द्या की आपले सगळे भक्त मला भेटावेत आणि त्यांच्याबरोबरच मी राहावं. याच्यासारखा आनंद कशातही नाही. आपल्या लीलांचं श्रवण जेव्हा मी करतो तेव्हा मला किती आनंद होतो हे मला सांगता येत नाही. आपल्या नामाचं मी जेव्हा संकीर्तन करतो तेव्हा मला किती आनंद होतो मला सांगता येत नाही. त्यामुळे हा सतत राहो असं मला वाटतं. आपली कृपा आहे आणि अर्थात भगवान शंकरांची पण आहे. त्यांनीसुद्धा मला हा अशा प्रकारचा मंत्र दिला ही त्यांची कृपा आणि आपलीही कृपा आहे. म्हणूनच मला हा मंत्र मिळाला आणि लगेच आपण इतक्या कमी कालावधीत 10,000 वर्ष केलं तरी पण तो म्हणते इतक्या कमी कालावधीमध्ये आपण मला प्रसन्न झालात. असंही म्हणलं होतं की भगवंत सर्वात कठीण आहेत प्रसन्न होण्यासाठी. 10,000 वर्ष म्हणजे तरी काउंटेड आहेत. कितीतरी वेळा ते होतच नाहीत प्रसन्न असंही म्हणलेलं आहे. परंतु आपण माझ्यावर कृपा केलीत, मला अजून काही नको. अशा प्रकारे त्यांनी भगवंताला काहीही मागितलं नाही. फक्त हेच मागितलं की तुझं रूप जे आहे ते मी कधीही विसरू नये. माझ्या ते सतत मनात राहो, हृदयात राहो, माझ्या चित्तात वसो आणि तुझं नाम माझ्या मुखात राहो. अशा प्रकारचं त्याने वरदान मागितलं. बाकी काहीही मागितलं नाही. अर्थात हे वरदान जे आहे ते भगवंताने त्याला आनंदाने दिलं. भगवंत म्हणाले की माझा दर्शन तुला झाल्यावरती तुला मोक्ष आहेच आहे, तो काही भागच नाही आहे. आणि त्यामुळे तू चिंताच करू नकोस. तू माझी खूप चांगल्या प्रकारे भक्ती केलेली आहेस आणि माझं दर्शन कधीही व्यर्थ जाणार नाही हे लक्षात ठेव. आणि जो मागत नाही त्याला तर मी सगळं भरभरून देतो. आणि तुला माझ्याच भक्तांनी मार्गदर्शन केलं आहे. प्रत्यक्ष नारद मुनींनी तुला मार्गदर्शन केलं आहे आणि त्याप्रमाणे तू माझं हे सगळं केलं आहेस आणि म्हणूनच मी प्रसन्न आहे. तेव्हा काळजी करू नकोस. तुला नक्कीच परमपद प्राप्त होईल यात शंकाच नाही. अशा प्रकारे भगवंतानी पण त्याला आश्वासन दिले आणि अर्थात या राजाने भगवंताच्या चरणावरती जे आहे ते आपलं मस्तक ठेवून दिलं आणि म्हणाला भगवंता हे मस्तक इथेच राहू द्या. बस मला अजून काहीही नको. आता तर काहीच इच्छा नाही. आपल्या चरणकमलाशी जो आनंद आहे तो आनंद कशातच नाही. बस इतकंच मला पाहिजे. आणि अशा प्रकारे तो म्हणाला आणि त्याच्या चरणकमलावर त्याने आपलं मस्तक ठेवून दिलं. अर्थात भगवंताने तर तथास्तु, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि अर्थात तुला शेवटी परमपदाची सुद्धा प्राप्ती होईल असा वर भगवंताने दिला. आणि अर्थात भगवंत जे आहे ते अंतर्धान पावले. आणि यथावकाश अर्थात त्या राजाला जे आहे ते
भगवंताचं परमपद मिळालं यात शंकाच नाही. आणि अशा प्रकारे हे पुरंजन राजाचं जे आख्यान आहे ते आख्यान जे आहे त्याचं या ठिकाणी जो आहे तो समाप्त होत आहे. मैत्रेय मुनी जे आहेत यांनी या अशा सगळ्या प्रकारच्या कथा ज्या आहेत त्या विदुरांना सांगितल्या. अनेक कथा त्यांनी विदुरांना सांगितल्या, कारण विदुरांना अर्थात भगवंतांनी सांगितलं होतं की जाऊन थोडी सेवा कर मैत्रेय मुनींची, ती केल्याशिवाय तुला हे सगळं काही ज्या पुढच्या गोष्टी ते मिळणार नाहीत. आणि म्हणून भगवंताच्या आज्ञेनुसार ते मैत्रेय मुनींकडे गेले होते आणि मैत्रेय मुनींनी ह्या अनेक कथा त्यांना सांगितल्या विदुरांना. आणि त्या सगळ्या कथा अर्थात ज्या आहेत त्या भगवंताच्या भक्तीने भरलेल्या होत्या. आणि जेव्हा विदुराने या सगळ्या ऐकल्या तेव्हा त्याच्या डोळ्यामधून अश्रूंची धार लागली आणि तो म्हणाला, महाराज मुनीवर मी धन्य झालो. भगवंताच्या या कथा ऐकल्यावरती मला आज जो आनंद मिळाला असा आनंद पूर्वी कधीही मिळाला नव्हता. खरोखर मी खूप नशीबवान आहे. आता आपण मला आशीर्वाद द्यावा आणि आज्ञा द्यावी. अर्थात आपली आज्ञा झाल्यावरच मी परत एकदा हस्तिनापुराला जाईन आणि तिथे माझे जे बाकीचे बंधुजन आहेत त्यांना भेटीन आणि नंतर यथावकाश परत एकदा श्रीकृष्णाला भेटेन, असं त्यांनी मैत्रेय मुनींना सांगितलं. अर्थात मैत्रेय मुनींनी त्याला सांगितलं की तथाच तू, आता तू जायला हरकत नाही आहे, आता तू जरूर जा आणि हस्तिनापुरामध्ये जे तुझे बांधव आहेत त्यांना भेट, त्यांनाही उपदेश कर काही, आणि अर्थात नंतर भगवंताची पण भेट घे. आणि मग अर्थात ते ज्या प्रकारे तुला उपदेश करतील त्या प्रकारे तुला वागायचं आहे हे लक्षात ठेव. अशा प्रकारे मैत्रेय मुनींनी जे आहे ते विदुराला सांगितलं. आणि अर्थात विदुराने त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग ते तिथून निघाले. भागवताच्या या ठिकाणी या अध्यायामध्ये असं सांगितलं आहे की जो मनुष्य हे पवित्र अशी ही कथा जो ऐकतो किंवा या राजाचे जे चरित्र ऐकतो त्याला सर्व प्रकारच्या गोष्टींची प्राप्ती होते, त्याला सद्गती मिळते, त्याला दीर्घ आयुष्य मिळतं, त्याला ऐश्वर्य तर नक्कीच प्राप्त होतं. ऐश्वर्य प्राप्त होणं हा फार लहान भाग आहे, परंतु सद्गती मिळणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि हे सगळं जे आहे जो जो मनुष्य भागवत कथा अशा प्रकारे ऐकत असतो त्याला प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फलश्रुती जी आहे ती फलश्रुतीचं फळ त्याला नक्कीच मिळत असतं, यात शंका नाही. आणि या ठिकाणी हा अध्याय आणि हा स्कंद समाप्त होत आहे. जी काही सेवा घडली आहे महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो, तिचा स्वीकार करा. हरि ओम तत्सत. श्रीकृष्णाय नमः. श्रीराम समर्थ. महाराज या सेवेचा स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि ही अशीच सेवा माझ्याकडून आणि आमच्या सर्वांकडून आपण ही करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम समर्थ.